शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या आणि टीईटी 2025 ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. या परीक्षेसंदर्भात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही फॉर्म ओपन मधून भरला असलात तर तुम्हाला 60% गुण आवश्यक आहेत आणि जर तुम्ही फॉर्म कोणत्याही कास्ट मधून भरला असाल तर तुम्हाला 55% गुणांची आवश्यकता आहे. आता 60% गुण म्हणजे किती गुण? तर 150 पैकी 90 गुण म्हणजे 60% गुण आणि 55% गुण म्हणजे 150 पैकी 83 गुण. जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला असलात आणि तुम्हाला 90 पेक्षा जास्त 90 किंवा 90 पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही टीईटी परीक्षा पात्र आहात. कास्ट मधून फॉर्म भरला असलात 83 आणि 83 पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही पात्र आहात. आणि त्याचसोबत गणित विज्ञानच्या उमेदवारांसाठी एक सूचना आहे. गणित विज्ञानचा एक प्रश्न रद्द झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एक गुण कमी होतो. 90 पेक्षा एक गुण कमी म्हणजे 89 मार्काला तुम्ही पात्र आहात. त्यासोबत कास्टवाले 83 मार्काला पात्र आहात, पण त्याच्यामध्ये एक मार्क कमी म्हणजेच 82 मार्काला तुम्ही पात्र आहात. हे फक्त गणित विज्ञानच्या उमेदवारांसाठी आहे. त्याच्यानंतर आपला जो काही रिझल्ट आहे तो बघायचा कसा किंवा आपल्या रिझल्टमध्ये काही त्रुटी असल्यास त्याच्या संदर्भात आक्षेप कसा नोंदवायचा त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संदर्भात मी लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.